आणि सध्या आरक्षणावरून जे वार पलटवार होत आहे त्या संदर्भातल्या घडामोडी। मराठा आरक्षणावर 4 ऑक्टोबरला पुढची सुनावणी। मराठा समाजाला 2 आरक्षण, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याबद्दल सरकारने काही निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। शाळेच्या फी ऐकून न्यायमूर्ती देखील चकित। आरक्षणाच्या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल। मंत्र्यांचे खून पडले तर आश्चर्य वाटणार नाही, खासदार संजय राऊत यांचे हे वक्तव्य। मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही। गँगवॉर होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवता येत। मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला। भरत कराड हा सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा बळी। आत्महत्येला सरकारच जबाबदार। सोंग घेतलेल्या सरकारने जीआरचा पुनर्विचार करावा। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। पुणे त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे, कारण सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि सरकारने त्या जीआरचा पुनर्विचारही केला पाहिजे। कुणाला नेपाळला सोडायचं हे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रात राहायचंय का? भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका करणं टाळावं। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। नाही, आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे। राज्यात अराजकता निर्माण होईल असं सांगणं माओवाद। जनसुरक्षा कायद्याअंतर्गत भुजबळांवर कारवाई करणार का? संजय राऊत यांचा हा सवाल। 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये निघणार विदर्भाचा ओबीसी मोर्चा। सकल ओबीसी समाजाकडून मोर्चाचं आयोजन। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास माझा विरोध नाही, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर हा नियम लावत शेतकरी कष्टकरी आंदोलकांना देखील मुक्त करा, भुजबळांची मागणी। याच्या बाबतीमध्ये जो काही क्रायटेरिया नियम असेल त्याप्रमाणे आंदोलकांना त्यातून मोकळं करण्यात येत असेल तर माझा विरोध असण्याचं काही कारण नाही। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमशा पाडवींचा विरोध। सरकारने बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांचा हा इशारा। आदिवासी नाही, मी भूमिपुत्र आहे। भूमिपुत्र मी आदिवासीमध्ये जन्म घेतलाय, माझा आरक्षण आहे म्हणून मी एक आदिवासी आमदार आहे। म्हणून माझी जर जात दुसरा घेत असेल, दुसरा आरक्षण मागत असेल तर मी त्या सरकारमध्ये कसं राहणार? धाराशिवच्या मुरुममधील बंजारा समाजातील युवकाची गळफास घेत आत्महत्या। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची केली मागणी। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये हा उल्लेख।